गोवंडीतील पंडित मदन मोहन मालवीय रुग्णालयाला सुरू करण्यासाठी आता ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे, आग्रही आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून याचं काम पूर्ण झालेलं आहे। PPE तत्वावर हे रुग्णालय देण्यात येणार होतं, मात्र नेमकं काय घडलं हा सुद्धा आताचा मोठा प्रश्न आहे। आपण पाहतो बघा, रुग्णालयाची पूर्ण जी इमारत आहे ती बनून तयार झालेली आहे आणि सायन रुग्णालयाच्या धर्तीवर इथे मेडिकल कॉलेज देखील सुरू केलं जाणार आहे आणि यानंतर इथल्या ज्या सुविधा आहेत त्यासुद्धा दिल्या जाणार आहेत। आपल्यासोबत मीनाक्षी अनिल पाटणकर आहेत, इथल्या स्थानिक नगरसेविका, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। आपण पाहतोय ताई की रुग्णालय तयार झालेलं आहे। ऑलरेडी जे शताब्दी रुग्णालय आहे त्यावर अतिरिक्त बोजा आहे आणि रुग्णांना व्यवस्थित तिथे उपचार मिळत नाही आहे, त्यामुळे आज तुम्ही या ठिकाणी पाहणी केलेली आहे। काय नेमकं इथे घडतंय? मी जवळजवळ नगरसेविका झाल्यापासून आज चौथी माझी वेळ आहे। शताब्दीला जसं शाखेत आम्ही बसतोय, आमच्या विभागातील नागरिकांना हे जवळचं, महानगरपालिकेचं शताब्दी हे जवळचं हॉस्पिटल आहे। त्याच्यामुळे जीही व्यक्ती येते, आजारी असते, ती आमच्यापर्यंत पोचते। त्याच्यामुळे आम्हाला काय कंडिशन आहे हॉस्पिटलची ती आम्हाला बघावी लागते आणि आम्ही येतो, ती व्हिजिट देतो। आणि त्यानिमित्ताने आज आम्ही आलो आहे। सकाळी आम्ही व्हिजिट केलेली आहे शताब्दीची। ज्या वस्तू नाही आहेत, गोष्टी नाही आहेत, त्या आम्ही आज तिथे आम्ही सांगितले आहेत त्यांना। आणि आज त्याचबरोबर आपलं शताब्दीचं हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी होत असताना आज जवळजवळ 10-11 वर्ष झाले। माडेश्वर आपले महापौर होते, त्यांनी हा नारळ आपण वाढवला होता आणि आज हे रेडी आहे। आणि ते कधी सुरू होतं आहे ह्यासाठी आम्ही आज इकडे आलो होतो, बघण्यासाठी की आतमधली व्यवस्था कशी आहे। ते आज आम्ही आतमध्ये भेटलो, त्यांनी सांगितलं सगळं रेडी आहे, 2-2.5-3 महिन्याचा होईल। आणि आमची अशी मागणी होती की जो आपला 20-30% आपला राखीव बेड असतात तो आम्हाला याच्यामध्ये PPP तत्वावर देणार असं आम्हाला कळलेलं आहे। तर ती राखीव निधीमधून, राखीवच्या याच्यातून आपल्याला बेड इथे मिळाले पाहिजे, तशी आमची मागणी आहे। नक्कीच। माजी नगरसेवक बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर पण आपल्यासोबत आहे। तुम्ही पाठपुरावा केला आहे का आणि महानगरपालिकेकडून काय उत्तर मिळत आहे का? सतत आज गेली 2012 पासून नगरसेवक झाल्यानंतर तर मी सतत पाठपुरावा करतो आहे। त्याच्या अगोदरसुद्धा एक समाजसेवक म्हणून सुद्धा सतत पाठपुरावा होता आमचा। आणि जसं नगरसेवक मीनाक्षी मॅडमनी सांगितलं की 5 महिन्यात त्यांची ही 4-5वी वेळ आहे। असं 15-15 दिवसांनी खरं म्हणजे बघायला गेलं तर आम्ही तिथे व्हिजिट देत असतो। आज शताब्दीची परिस्थिती बघितली तर गायनॅकच्या इकडे एवढी गर्दी आहे। आम्ही त्यांना त्या 2 OPD करायला 2 वेळा ठेवायला सांगितले। आज सायकॅट्रिस्ट तिथे नाही आहे। ECGची परिस्थिती तशीच आहे। MRI 10-15 दिवस झाले बंद आहे। निवासी डॉक्टर नसल्यामुळे MICU पण बंद असतो आणि बोजा एवढा आहे की तिथे जो स्टाफची कमतरता असल्यामुळे लोड भरपूर आहे, कामाचा भरपूर लोड आहे। तिथे गेल्यानंतर खाजगीमध्ये बरेचसे नर्स, वॉर्ड बॉय, डॉक्टर्स पण काही लोक त्या आम्हाला ज्या उणिवा त्या सांगत असतात। आता त्याच धर्तीवर सुपर स्पेशालिटी आता इथे पूर्णपणे बांधून सज्ज आहे। PPP तत्वावर जर ते देत आहेत, आमचं म्हणणं आहे मेडिकल कॉलेजसुद्धा आहे आणि मेडिकल कॉलेज आल्यानंतर सोयीसुविधा पूर्णपणे लोकांपर्यंत पोचतील। पण आमचं एकच म्हणणं आहे, PPP तत्वात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये जर तुम्ही आम्हाला घेता आहे तर पब्लिक म्हणजे आम्ही झालो, जनता झाली। तर मग त्या पब्लिकसाठी काय कशा प्रकारे कोटा आहे आणि 580च्या मध्ये आम्ही 20 ते 30% हा राखीव राहिलाच पाहिजे, ज्याच्या सुविधा गोरगरिबांना। कारण हा चेंबूर, अणुशक्तीनगर, मानकूर हा जवळजवळ 15 ते 20 लाखाची वस्तीचा विभाग आहे आणि हा मध्यमवर्गीय नाही, स्लम विभाग जास्त असल्यामुळे या हॉस्पिटलची किती गरज आहे हे आम्हालासुद्धा माहिती आहे। आणि त्यामुळे आमचं की ते लवकरात लवकर सुरू व्हावं। पण सुरू होत असताना नुसता पीवर भर देऊ नये, पीवरच भर दिला पाहिजे आणि त्या पद्धतीने ते चालू झालं पाहिजे। ते लवकर चालू होणं ही आमची मागणी आहे। आणि नंतर उद्या चालू झाल्यानंतर जर तशा सोयीसुविधा जर आमच्या सर्वसामान्य माणसापर्यंत नाही आल्या तर मग शिवसेना स्टाईलने जे आम्ही करत आलो आहे आंदोलन करायचं, तर ते करणारच आहोत। कारण नारळ वाढवलं आहे माडेश्वरांनी, तो नारळ वाढवलेल्याला आज 10 वर्ष झालेली आहेत। मला मागच्या 3 पत्रांना कुराडे साहेब जेव्हा होते तेव्हा मला सांगितलं होतं की एक्सटेंड दिलं। शेवटी आज मी पवार माननीय होते, हॉस्पिटॅलिटी कंस्ट्रक्शनची टीम होती, नव्याने CMO जे आलेले आहेत घोडके मॅडम त्यासुद्धा सकाळी होत्या। पूर्णपणे आम्ही समजून घेतलं, सोयीसुविधा आहेत पण त्या लवकरात लवकर चालू होऊन सर्वसामान्यपर्यंत
जाव्या ही आमची मागणी आहे. नाहीतर मग आज आम्ही टेबलसमोर बसून चर्चेने मागण्या मांडतो आहोत. भविष्यात जर आंदोलन करायची वेळ आली तर नक्कीच, आणि ह्या अगोदर आंदोलन केलीसुद्धा आहेत आम्ही, लवकर सुरू व्हावेत म्हणून आंदोलनं केलीच आहेत. आता ते सुरू झाले, ते सगळ्यात मार्गाला लागले, ते चालू होणं ही आमची अपेक्षा आहे. नक्कीच. मीनाक्षीताई, तुम्हाला विचारायचं आहे, मुंबईच्या महापौर ऋतू तावडे आहेत, त्यांच्यापर्यंत हा विषय गेलेला आहे का? आणि भाजपचं सरकार आहे सध्या महानगरपालिकेमध्ये, त्यामुळे विलंब होतोय का? नाही, जेव्हा महापौर आपली निवड झाली महापौरांची, तेव्हा महापौरांनी आपल्या इथे व्हिजिट केली होती. त्यांनाही माहिती आहे काय परिस्थिती आहे. आता ते त्यांच्या परीने ती लोक घेतील निर्णय काय घ्यायचं ते. आणि खरं तर लवकरात लवकर त्यांनी चालू करावं ही अशी आमची इच्छा आहे. नक्कीच. तर आपण पाहतोय या ठिकाणी रुग्णालय तयार झालेलं आहे. PPP तत्वावरती हे रुग्णालय देण्याचं ठरते. मात्र रुग्णालय कधीपर्यंत सर्वसामान्यांच्या सोयीसाठी वापरलं जाणार आहे आणि त्यांच्यासाठी हे रुग्णालय लवकरात लवकर सुरू होणार आहे का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करावं लागेल असा इशारासुद्धा या ठिकाणी देण्यात येतोय. नेमकी महानगरपालिकेची भूमिका काय असणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन कमलेशसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.